हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सगळे सोयऱ्यांना पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही। जरांगे सोयरे शब्दावर अडूनच चर्चा निष्फळ। पत्नीचे नातेवाईक कायद्यानुसार सोयऱ्यांमध्ये येत नाहीत, फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल। गिरीश महाजनांकडून स्पष्ट। सरकारनं स्वतः शब्द दिलाय, 24 डिसेंबरपर्यंतचाच वेळ। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही जरांगे अल्टिमेटमवर ठाम। मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येण्याची भीती। मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा। जरांगे आक्रमक। 50% मर्यादा वाढवेपर्यंत मराठा आरक्षण देणं अवघड। जातनिहाय जनगणना करा, ही काँग्रेसची भूमिका। अशोक चव्हाणांचं वक्तव्य। आम्ही पिठलं भाकरी आणि आमच्यातल्याच काहींनी श्रीखंड खाल्ला। निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांवरच आरोप, तर आव्हाड भांबावलेत, पागल झालेत, वडेट्टीवारांचा निशाणा। अजित पवार गटाची आज संघटनात्मक बैठक। सकाळी 10 पासून मॅरेथॉन बैठका। पक्ष संघटनेसह आगामी निवडणुकांवर चर्चा होणार। भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 6 रुग्णांचा मृत्यू। 594 नव्या रुग्णांची नोंद। 7 महिन्यातील घाबरवून टाकणारा आकडा। कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचे मुंबईमध्ये 27 रुग्ण। आरोग्य यंत्रणा सतर्क, घाबरू नका, काळजी घ्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सूचना। मुंबईसह राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची आज दुपारी बैठक, परिस्थितीचा आढावा घेणार। विदर्भात थंडीची लाट, पारा 12 अंशांच्या खाली। राज्यातला पारा सुद्धा घसरला। रब्बी पिकांना पोषक वातावरण। मुंबई वगळता राज्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई। 2994 धरणांमध्ये 65% पाणीसाठा। राज्यातील अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता। माजी मंत्री सुनील केदार या प्रकरणात मुख्य आरोपी। जालन्याच्या घनसावंगीत गोळीबार, तरुण गंभीर जखमी। गोळीबार करणाऱ्याच्या गावकऱ्यांनी मुसक्या आवळल्या। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 13 कोटींचं कोकेन जप्त। परदेशी महिलेला अटक। महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई। 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारूची दुकानं पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार। ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय। कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा। ब्रजभूषण सिंगांचे निकटवर्तीय संजय सिंग भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय। जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये 2 लष्करी वाहनांवरती दहशतवादी हल्ला। 4 जवान शहीद तर 3 जण जखमी। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का। आगामी निवडणूक लढवण्यास कोर्टानं ठरवलं अपात्र। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3ऱ्या सामन्यात भारताचा 78 धावांनी विजय। वनडे मालिका जिंकली। अर्शदीपनं पटकावला प्लेअर ऑफ द सिरीजचा मान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।